जयंतराव आहेत तर आता मजा आहे. काय जयंतराव बघा, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा गेले, नाही दिसत. सभागृहाच्या बाहेर नाना वाचले 208. नाही खरं म्हणजे बघा, आता ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही इथं नसताना. गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय, काय अडचण आहे? अडचण आहे, मुख्यमंत्र्याला दिलंय. आता तुम्हाला गुलाबी, तुम्हाला कलरच कळत नाही, आता कलर पण विसरायला लागले. काय करायचं काय? 208 करणार विसरायला लागले. हा मला यांनी सांगितलं 208. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, आम्ही कुठली जॅकेट घालायची काय घालायची ते आमचं आम्ही घालू ना. तुम्हाला जॅकेट घालायची का नाही घालायची ते तुमचं तुम्ही ठरवा. मी जे निवडून आलो त्याच्याबद्दलचं एक टिंगल तुम्हाला आता नंबर द्यावा लागेल यांना, उपमुख्यमंत्र्यांना. 1 नंबरचा उपमुख्यमंत्री, 2 नंबरचा उपमुख्यमंत्री, असे नंबर द्यावा लागेल. तुम्ही 2 उपमुख्यमंत्री बोला म्हटलं तर दोघे उभे होऊन जातील. त्याला नंबर द्यावा लागेल भविष्यात. पण मला मिळालेल्या 208 मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेली. अध्यक्ष महाराज, खरं तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो. तो किती मतांनी आला त्याची गिनती नाही, ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात. मी पण विदर्भात सगळ्यात हायस्ट मतांनी, मी आणि देवेंद्रजी आम्ही जेव्हा पहिल्यांदा 99 इथं आलो, 2004 मध्ये सगळ्यात हायस्ट मतांनी आलो होतो. दुसऱ्या त्याच्यानंतर झालेल्या निवडणूक मी त्याच्यात सगळ्यात जास्त हायस्ट मतांनी आलो. तर काही इथं फार बक्षीस काही मिळतं असं काही त्याच्यामध्ये काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही. लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते. अध्यक्ष महोदय, त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकल्लोळ करायचं असेल अध्यक्ष महाराज तर हे काही बरोबर नाही.